सर अरे 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 नाही सर मला फक्त एक संधी द्या सर. मला माझी ऍक्टिंग दाखवायची सर. मी काहीतरी तयार केलंय सर, ते मला दाखवायचंय सर. प्रीमियर तर होऊन जाऊ दे, मग नंतर बघू आपण आरामात बाळा. येस सर, प्रीमियर होऊन जाऊ दे सर. त्यानंतर एक छोटासा परफॉर्मन्स सर. असा परफॉर्मन्स मी पाहिलाच नसेल सर कधी. तू असं काय करणार आहे ज्याने आम्ही भारावून जाऊ? सर मी बोलून नाही, करून दाखवेन सर. असं समजा सर, एक धमाका होईल सर, धमाका. बस आशीर्वाद असू द्या सर. अरे नाही नाही ठीक आहे बघू. बघू. येस सर, थँक्यू. भावा वाह क्या बात आहे. काय बॉडी बनवली यार, एक नंबर भावा, मजा आली. अर्धा पिक्चर तर यामुळे सीट होणार आहे भाऊ. हाय, आय मयान. मी पण एक ऍक्टर आहे, लवकरच हिरो बनणार आहे. तुम्ही पण माझी हिरोईन बनू शकता. मुसा भाऊ, तुमच्या मशीन फिल्म मध्ये एक फेमस डायलॉग आहे, तो मरण्याचा. प्लीज एकदाच ऐकवा ना प्लीज. मी ब्रेकवर पाय ठेवत नाही, कारण मी मृत्यूला कधीच घाबरत नाही. काय भारी डायलॉग आहे भाऊ, काय भारी. पिक्चर सुपरहिट आहे भाऊ, पिक्चर सुपरहिट. भाऊ या ट्रायल शो नंतर ना मला बाहेर भेटा. माझा परफॉर्मन्स बघा भाऊ, मजेदार. धमाका होणार, धमाका भाऊ. भाऊ यानंतर आपण दोघं मिळून एक पिक्चर करूया. ओके, सी यू. ऑल द बेस्ट भाऊ, बाय. कोण होता तो? तुझा मित्र नव्हता? सिरियसली तुला खरंच वाटतंय हा माझा मित्र आहे? अगं जाऊ दे ना, असेल कोणीतरी स्ट्रगलर. बरं चल ना लवकर, पिक्चर सुरू होणार आहे. सर एक माणूस न बोलवता आत येण्याचा प्रयत्न करतो. बरं असं करा, तुम्ही आत जा, आम्ही बघून घेतो. हो सर, डोंट वरी. कोणीतरी फॅन असेल त्याला एक ऑटोग्राफ सेल्फी देऊन सगळं सॉर्ट आउट करतो आम्ही. फिल्म स्टार्ट होणार आहे, तुम्ही आतमध्ये जा. विल मॅनेज सर, डोंट वरी. गोळ्यांचा आवाज? रेडी पंकज, थिएटरमध्ये जितके लोक आहेत त्या सगळ्यांना एका जागी एकत्र करा. तोवर आपण क्राईम सीन बघून घेऊयात. दोन घाव, दोन गोळ्या. असं वाटतं गोळीनेच मेला असणार. पाठीवर एक्झिट बाउंड तर नाहीये आणि इथे ही गोळी लागल्याची काहीच खूण नाहीये. गोळी लागली कुठून असेल? तिथून तर नाही चालवली जाऊ शकत. सर, ज्या पोझिशन मध्ये हा बसलाय, अख्ख्या थिएटर मध्ये किलरला इतका क्लिअर शॉट मिळाला कुठून? याच्या आसपासही लोक बसलेले असणार आणि दुसरी कुठलीच कॅज्युअल्टी रिपोर्ट नाही झाली. ज्या प्रकारे गोळी लागली आहे असं वाटतंय की वरच्या बाजूने कोणीतरी गोळी मारली. आम्हाला माहितीये की तुम्हा सगळ्यांना त्रास होईल, पण जोवर सीआयडीचं इन्व्हेस्टिगेशन कंप्लीट होत नाही, कोणीही इथून कुठे नाही जायचं.
चला आता तुम्ही सगळ्यांनी आपले आयडी प्रूफ काढा. सर याचं नाव अयान आहे आणि हा फिल्म आर्टिस्ट असोसिएशनचा लाईफ मेंबर आहे. ऍक्टर आहे मग तर हे डायरेक्टर लोकांना ओळखत असणार. सर आम्ही तर खूप साऱ्या सस्पेन्स मूवी बनवले पण हा सस्पेन्स पहिल्यांदा पाहिला. सर ही तुमच्या फिल्मची ट्रायल आहे आणि तुमच्या इन्व्हिटेशन शिवाय इथे कोणी येऊ नाही शकत. मग इथे जो कोणी येईल त्याला तुम्ही तर ओळखतच असणार ना. मग हा तर एक ऍक्टर होता. हो तुमचं म्हणणं बरोबर आहे पण खरंच या माणसाला आम्ही नाही ओळखत. पण सर जर तुम्ही त्याला ओळखतच नाही तर तुमच्या ट्रायल शो साठी त्याला इन्व्हाइट कोणी केलं? असंही होऊ शकतं की दुसऱ्या कोणीतरी इन्व्हाइट केलं असेल. एक्झॅक्टली. आम्ही SMS थ्रू सगळ्यांना इन्व्हिटेशन्स पाठवली होती आणि कदाचित ओळखीच्या कोणीतरी त्याला पाठवलं असेल आणि त्याच SMS मुळे तो इथे आला असावा. अच्छा, हा गोळी मारण्याचा आवाज कुठल्या बाजूने आला हे काही सांगू शकता का तुम्ही? हे बघा हे ऐकून तुम्हाला विचित्र वाटेल पण तो जिथे बसला होता तिथूनच आवाज आला. जिथे तो बसलेला होता असं कसं होऊ शकतं? त्याने स्वतःलाच तर गोळी मारली नसेल ना. अच्छा, अशी एखादी विचित्र गोष्ट तुम्ही नोटीस केली किंवा कोणी असा माणूस ज्याचा तुम्हाला संशय असेल? येस सर, एक माणूस होता. एक्सक्यूज मी ऑफिसर्स, काय चाललंय हे सगळं? मला महत्वाच्या कामासाठी जायचं आहे, प्लीज. इथे आम्ही एका मर्डरचं इन्व्हेस्टिगेशन करतोय. यापेक्षा महत्वाचं काय काम असू शकतं? हे बघा तुम्हाला समजत नाहीये माझा प्रॉब्लेम. मला जावंच लागेल. मला बाथरूमला जायचं. मी डायबिटिक पेशंट आहे. माझी मेडिकल कंडिशन समजून घ्या प्लीज. चला तुम्ही, मी येतो सोबत. तुला पूर्ण खात्री आहे इथे जितके गेस्ट आले होते त्यांचं नेट स्कॅनिंग केलं होतंस तू? कोणाकडे काही हत्यारं नव्हती? नाही सर, कोणाकडेच काहीच हत्यारं नव्हती. सर हा पूर्वी हा यांचा फोन मिळालाय. पूर्णपणे डॅमेज्ड आहे आणि लॉकड आहे. हा इथे नाही उघडता येणार. ठीक आहे, हा पण साळुंखे साहेबांकडे पाठवून दे. आता तेच सांगतील की तो इन्व्हिटेशनवाला SMS अयानला कोणी फॉरवर्ड केला होता ज्याच्या मदतीने तो इथे पोहोचला. तो जो कोणी आहे त्याचं काही ना काही देणं घेणं आहे या खुनाशी. एक मिनिट. फ्रेडी, तू इथे कोणा 50-55 वर्षाच्या माणसाला पाहिलंस का? सफारी सूट घातलेला होता, चष्मा लावलेला होता त्याने. हो सर, पंकज त्याला वॉशरूमला घेऊन गेलाय. पण सर त्याला तर खूप वेळ झालाय, अजून तो परत नाही आला. अच्छा, सॉरी. इथे पळतोस? मी काय नाही केलं सर. कियाराजींनी तुझ्यावर संशय घेऊन काही चूक केलेली नाहीये. कोण आहेस तू? प्रेम नाव आहे सर. हा झाझा एंटरटेनमेंट साठी काम करतो. बोल, खून का केलास? खून? मी कोणाचाही खून नाही केला सर. मी खरं बोलतोय सर. मी सर एक वेगळा प्रोडक्शन हाऊस आहे. आमची कंपनी सुद्धा फिल्म्स बनवते सर. आमची फिल्म सुद्धा या मशीन फिल्म सोबत रिलीज होते सर. अच्छा, म्हणून तो खून केलास? म्हणजे मशीन फिल्मला नुकसान होईल? नाही सर, असं अजिबात नाहीये सर. मी कंपनीचा एम्प्लॉई सर. त्याने मला पाठवलं की मी पब्लिकचे रिएक्शन जाणून घेऊ शकेन आणि फिल्म कसं करते म्हणजे त्यांना पसंत पडते की नाही पडते. मी तेच नोट करत होतो सर. तुम्ही हवं तर बघू शकता सर. हे सगळं करायला आला होतास, मग मला का मारलंस आणि पळत का होतास? मी घाबरलो होतो सर. मी तर दुसऱ्या रायवल कंपनीकडून आलो होतो आणि मग इथे मर्डर झालं सर. म्हणून मला काही कळत नव्हतं सर. मला वाटलं की मी यात अडकेन सर. अडकला तर तू तसाही आहेसच. एक ऑन ड्युटी CID ऑफिसरवर तू हल्ला केलायस. पंकज, नाही सर. अयानचा खून तर याने नाही केला, मग कोणी केला असेल? सन्नाटा? हो सर, प्रेताच्या खिशातून ही नोट मिळाली आहे. ही सुसाईड नोट वाटत नाहीये. ऍक्टर होता तर कदाचित एखाद्या स्क्रिप्टचे डायलॉग असतील. सर हा एक वर्ड नीट बघा. हा जेव्हा मी नसेन तेव्हा ही दुनिया माझी आठवण काढेल. माझा आवाज, माझं हसणं, माझे अश्रू हे सगळं माझ्या आत्म्याचा एक भाग आहेत जे मी गमावून बसेन आणि मग सगळीकडे पसरेल सन्नाटा. मला वाटतं तुझं बरोबर आहे. हे सन्नाटा हे बहुतेक कोणाचं तरी नाव वाटतंय. बहुतेक रायटरचं. दया? हो, सन्नाटा डायलॉग रायटर आहे आणि खूप आधी त्याने आमच्याबरोबर काम केलं.
या सन्नाटा बरोबर तुमची काही दुश्मनी, काही वाद झाला असेल ज्याचा राग त्याने इथे काढला असेल? नाही नाही, तो तर खूपच चांगला माणूस आहे. आम्हाला सन्नाटाचा ॲड्रेस मिळू शकतो का? ऑफकोर्स मिळू शकतो. थँक्यू. कमाल आहे. एवढ्या गर्दीमध्ये एवढे लोक असताना एक नाही 2-2 गोळ्या चालवल्या जातात आणि कोणी खोन्याला पाहिलंही नाही. अभिजित, सन्नाटाविषयी काही कळलंय? या लोकांसाठी डायलॉग्स लिहायचा. ॲड्रेस मिळालाय. ठीक आहे, तू आणि फ्रेडी जा आणि या सन्नाटाला भेटा. तोवर आम्ही बघतो या साळुंगे साहेबांच्या हाती काय लागलंय. ठीक आहे. मालक झालायस याचा काय अर्थ? अरे तू एक भिकारी आहेस आणि तुला जर ही प्रॉपर्टी मिळाली असेल ना तरी ती भिकेमध्ये मिळाली आहे. जिभेला आवर घालता त्या, नाहीतर तुझा शेवटचा दिवस असेल हो. अरे मरणाला कोण घाबरतय पाठे? जे हवंय ते इथून घेऊन जा, पण प्लीज मला तुम्ही गोळी मारू नका. अरे यार, आम्ही चोर नाही आहोत, सीआयडी कडून आलोत आम्ही. सीआयडी कडून आहात? आम्ही इथे भांडणाचा आवाज ऐकला. कोणाला मारून टाकत होतास? मॅडम, मी तर माझ्या पुढच्या फिल्मची गोष्ट लिहित होतो. गोष्टीतल्या पात्रांच्या हिशोबाने विचार करावा लागतो ना, म्हणून त्या डायलॉगची रिहर्सल करत होतो. एका माणसाचा खून झालाय. ओळखतोस याला? नीट दिसत नाहीये मॅडम. थँक्यू. नाही, मी याला नाही ओळखत. अहो, जर तुम्ही याला नाही ओळखत तर मग तुम्ही लिहिलेला हा डायलॉग याच्या खिशात कुठून आला? जेव्हा मी नसेन तेव्हा ही दुनिया माझी आठवण काढेल. माझा आवाज, माझं हसणं, माझे अश्रू, हे सगळं माझ्या आत्म्याचा एक भाग आहेत जे मी गमावून बसेन. आणि मग तेव्हा सगळीकडे पसरेल सन्नाटा. साहेब, इतके सुंदर डायलॉग तर या इंडस्ट्रीमध्ये फक्त मीच लिहू शकतो. पण हा डायलॉग तर मी भोजपुरी फिल्मसाठी लिहिला होता, तेही 3 महिन्यांपूर्वी. कुठे भेटतील हे फिल्मवाले? मॅडम, ते लोक तर शूटिंगसाठी गेले आहेत. मी माहिती काढून देऊ शकतो. येस सर. ओके सर, आम्ही येतो. काय झालं? डॉक्टर साळुंखेंना मृत्यूचं खरं कारण सापडलंय आणि तुम्ही जोवर आम्ही सांगत नाही तोवर हे शहर सोडून जायचं नाही. आणि त्या फिल्मवाल्यांचा ऍड्रेस आम्हाला लवकर हवाय. हो मॅडम. सन्नाटा. जितकं घाणेरडं नाव तितकेच घाणेरडे डायलॉग लिहितोयस. चांगलं लिहित जा, समजलं? अरे अरे मग काय करायचं साळुंगे साहेब? या माणसाला एक नाही 2-2 गोळ्या लागल्यात आणि तुम्ही म्हणता की गोळी मारलीच नाही. जर गोळी लागल्यास तर याच्या शरीरात आम्हाला गोळ्या मिळाल्या असत्या ना. याच्या शरीरात आम्हाला एकही गोळी सापडली नाही. काय? हो. या जखमांची साईज बघा. अशा जखमा गनशॉटमुळे होऊच शकत नाहीत. तर मग या जखमा झाल्या कशा? स्फोटांमुळे. 2 छोटे छोटे स्फोट. स्फोटांमुळे? हो, स्फोटांमुळे. या स्फोटांनी अयानचा जीव तर घेतलाच, शिवाय याच्या शरीरातले अवयवही पूर्णपणे नष्ट करून टाकले. हो, म्हणूनच आपल्याला तिथे थिएटरमध्ये ना गन मिळाली ना गन चालवणार आहे. पण सर, काही कळलं का की हे स्फोट झाले कसे? गन पावडरमुळे. याच्या जॅकेटमध्ये आम्हाला गन पावडरचे ट्रेसेस मिळाले. आणि हो, या जॅकेटमध्ये एक डिव्हाइस सुद्धा लावलेलं होतं जे ब्लास्टमुळे डॅमेज झालं. मी त्याच डिव्हाइसचे काही ट्रेसेस शोधण्याचा प्रयत्न करतोय. साळुंके साहेब, याने हे विचित्र असं जॅकेट विकत कुठून घेतलं असेल? मला वाटतं हा कोणीतरी स्टंटमॅन असेल. एखाद्या फिल्मी स्टंटसाठी याने हे जॅकेट घातलं असेल. फिल्मी स्टंट? मशीन फिल्मच्या प्रीमियरसाठी पुन्हा जावं लागेल. काय? होय, अयानचा खून एखाद्या गनमुळे नाही तर जे जॅकेट त्याने घातलं होतं ना त्यामुळे झालंय. जॅकेटमुळे? हो हो, जॅकेटमुळे. त्या जॅकेटमध्ये काही खास डिव्हाइस होती ज्यामुळे स्फोट झाला आणि त्यामुळे अयानचा मृत्यू झाला. अच्छा, तुम्ही हे असे स्फोट तुमच्या फिल्मच्या शूटिंगमध्ये वापरता हो ना, स्टंटसाठी? हो, आम्ही करतो ना स्क्रिप्टच्या मदतीने. स्क्विब? हा पूर्वी? ठीक आहे, आम्ही येतो. ते भोजपुरी शूटिंग कुठे चाललंय त्याचा पूर्वीला पत्ता लागलाय. गुलमोहर स्टुडिओ. एक्सक्यूज मी.
हे भोजपुरी फिल्मचं शूटिंग कुठे चाललंय? सुरू आहे सर. अरे यार, आणखी किती वाट बघायची आपण? जर हिरो येत नाहीये तर त्याच्या डुप्लिकेट कडून काम करून घ्या. युनिट अख्खा दिवस असं बसून राहिलं तर किती नुकसान होईल माहितीये? तुम्ही कोण? ते आम्ही CID कडून आहोत. एका मर्डर केसच्या बाबतीत इथे आलो आहे. पण असं वाटतंय की इथे काहीतरी टेन्शन चालू आहे. हे बघा, आमच्या फिल्मचा हिरो गायब झालाय. आत्तापर्यंत इथे सेटवर होता, पण काय माहित कुठे निघून गेला. एक तर त्याची अजून पहिली फिल्म कंप्लीट झाली नाहीये. इतके नखरे आहेत त्याचे. जाऊ द्या, काही हरकत नाही. तुम्ही कोणत्या मर्डर केसच्या बाबतीत इथे आला आहात? ते आम्ही तुम्हाला नंतर सांगतो. आधी आम्हाला हे सांगा की या मिसिंग हिरोची काय भानगड आहे? सर, मी तुम्हाला सांगतो काय झालं होतं. सर, काय रे, काय झालं? शॉट रेडी आहे का? नाही सर, ते शूटमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे सर. थोडा वेळ लागेल. सर, थोडी शिफ्टही वाढू शकते. हे बघ, तू हे मला आधीच सांगितलं असतंस ना तर मी काहीतरी मॅनेजही केलं असतं. पण आता जाणं मला गरजेचं आहे. ठीक आहे, मी माझ्या गर्लफ्रेंडला प्रॉमिस केलंय मित्रा. मी प्रॉमिस नाही तोडू शकत, म्हणून मी आताच जाणारच. ठीक आहे सर, मी प्रोड्युसर सरांशी बोलून तुम्हाला सांगतो. हो, तुला जे करायचं ते कर, पण पटकन कर प्लीज. त्यानंतर मी जतीन सरांना बोलवायला आलो तर खोलीमध्ये कोणी नव्हतं. गेले कुठे जतीन सर? इथेच तर बसले होते. जतीन सर, जतीन सर. हां, फोन पण नाही लागत आहे. नाही लागत आहे. सिक्युरिटी बस. तर मी त्यानंतर येऊन रामानंद सरांना सगळं सांगितलं होतं. अच्छा, जरा फोटो बघा. या माणसाचा खून झालाय. अयान नाव आहे याचं. हा तुमच्या फिल्मचा हिरो तर नाही? नाही सर, याला मी नाही ओळखत. आणि तसंही आमच्या फिल्मच्या हिरोचं नाव जतीन आहे. जर तुम्ही याला ओळखतच नाही तर तुमच्या फिल्मचे डायलॉग्स याच्या खिशात कसे सापडले? ते आम्हाला कसं माहित असणार? हे पहा, आमच्या फिल्मचा हिरो आज दुपारपासून गायब आहे. आज आमच्या शूटिंगचा शेवटचा दिवस आहे आणि आम्हाला एक खूपच इम्पॉर्टंट फाईट सिक्वेन्स शूट करायचा आहे. एक मिनिट. तुम्ही आता म्हणालात की तुमच्या फिल्मचा हिरो दुपारपासून गायब आहे? हो सर, ह्या अयानचा खूनही दुपारीच झाला होता. सर, मला वाटतंय जतीन आणि अयानमध्ये काहीतरी कनेक्शन आहे. यांच्या फिल्मचे डायलॉगचं काय? ऑडिशनसाठी कितीतरी लोक आपल्या ऑफिसमध्ये येतात. सगळ्यांना लाईन्स दिल्या जातात. याला सुद्धा दिल्या असतील कोणीतरी लाईन्स. हे ऑडिशन वगैरे तर तुम्ही फिल्म सुरू होण्याच्या बरंच आधी करता ना. तुमची फिल्म तर आज कम्प्लीट होते. मग तुमच्या फिल्मच्या ऑडिशनचे डायलॉग्स इतके दिवस घेऊन कोणी का फिरेल? हे आम्ही कसं काय सांगू शकतो? हे तर तोच सांगू शकतो ना. अच्छा, तुमच्यापैकी कोणी ओळखतं का याला? बघितलं याला? नाही सर. नाही सर. नाही. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच. हे काय करताय तुम्ही लोक? हा, तुम्ही पण याच फिल्म युनिटचे आहात? हो सर, आम्ही या फिल्मचा मेकिंग व्हिडिओ बनवतोय. फिल्मच्या मेकिंगचा व्हिडिओ? हो मॅम. फिल्म कशी बनली, काय काय झालं, हे सगळं शूट आम्ही फिल्म प्रमोशन मध्ये यूज करतो. ओ, अच्छा, तुम्ही कोणी याला पाहिलंय का? याला ओळखतं का? सर, या माणसाला तर नाही ओळखत, पण याने जे जॅकेट घातलंय ते मी पाहिलंय शूटमध्ये. कोणाचं जॅकेट आहे हे? बहुतेक जतीनचं असेल. याबद्दल तुम्हाला ड्रेस डिपार्टमेंट वाले सांगू शकतील. ड्रेस डिपार्टमेंट? पूर्वी, फ्रेडी, जरा चेक करा. हा जो फिल्मचा हिरो आहे जतीन, याच्याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? ड्रेस रूम. एक्सक्यूज मी, कोण आहात तुम्ही? आम्ही CID आहोत. एका मर्डरच्या बाबतीत तपास करतोय. मग यात मी काय करू? याला ओळखता तुम्ही? नाही. आणि या जॅकेटला जे याने घातलंय? माहितीये. तुमच्या कॉस्ट्युम बॅग मध्ये असायला पाहिजे होतं, म्हणून तर आलो इथे. पण माझ्यासोबत असं कधीच नाही झालं. माझं जॅकेट इथेच असेल. माझ्याकडून कपडा नाही हरवत. मी लगेच बघते. हे बघा जॅकेट. जॅकेट तर हेच आहे. तर मग अयानने कोणतं जॅकेट घातलं होतं? एक सेकंड. हे दुसरं जॅकेट. एक सेकंड. दुसरं?
एक जॅकेट तर आहे पण दुसरं गायब आहे. दुसरं जॅकेट? हो, आमच्याकडे एकसारखे 2 जॅकेट्स होते. एक तर आहे पण दुसरं नाहीये. एकसारखे 2 जॅकेट्स का? जेव्हा आम्ही फाईट सीन्स करतो तेव्हा त्यासाठी आम्ही 2 एकसारखे कपडे ठेवतो, म्हणजे एक कपडा खराब झाला तर फाईट सीन्स थांबू नयेत म्हणून. आणि एक जॅकेट इथून अयानकडे पोहोचलं. तूच तर नाही पोहोचवलंस ना? नाही, माझ्यावर विश्वास ठेवा, मी खरं बोलतेय. मला नाही माहित जॅकेट कसं गायब झालं. आणखी कोणाला माहिती असेल या जॅकेट बद्दल? फाईट मास्टर? होय सर, फाईट मास्टर. या फिल्मचे सगळे ऍक्शन सिक्वेन्स आणि स्टंट्स त्यांनीच डायरेक्ट केलेत सर. जतीन आणि त्या जॅकेट बद्दल तेच तुम्हाला सांगू शकतात. अच्छा, कुठे भेटतील? तू अगदी खात्रीने सांगू शकतेस की दुसरं जॅकेट फाईट मास्टरकडे आहे? हो, बघा ना, फाईट मास्टरच्या असिस्टंटची साईन सुद्धा आहे. ही बघा. फाईट मास्टर. सर, एक लीड मिळाली आहे. माहिती आहे. फाईट मास्टर? सर. चला. तुम्ही? CID. याला ओळखतोस का? सर, या माणसाला नाही ओळखत, पण या माणसाचं जे जॅकेट आहे ना सर, नंदू, हे आपलंच जॅकेट आहे ना? हो, याच जॅकेटवर स्क्वीब लावलं होतं ना? या जॅकेटवर तू स्क्वीब लावलं होतंस? हो सर, आजच हा सीन शूट होणार होता ना म्हणून. हो सर, ते काय ना, फिल्मचा क्लायमॅक्स आहे ना सर, की जतीन सरांना 2 गोळ्या लागणार होत्या सीन मध्ये आणि त्यानंतर एक भारी असा डायलॉग बोलून मरणार होते सर. डायलॉग? जेव्हा मी नसेन तेव्हा ही दुनिया माझी आठवण काढेल. माझा आवाज, माझं हसणं, माझे अश्रू, हे सगळं माझ्या आत्म्याचा एक भाग आहेत, जे मी गमावून बसेन आणि त्यानंतर मग सगळीकडे पसरेल. तो सन्नाटावाला डायलॉग. कमाल आहे सर. सर, तुम्ही फिल्ममध्ये ट्राय करा ना. मस्करी सोडा. जे स्क्रिप्ट तुम्ही जॅकेटमध्ये लावलं होतं ना, त्यामुळे एका माणसाचा जीव गेलाय. सर, स्क्रिप्ट खूप हलका असतं सर, त्याने थोडीच कोणाचा जीव जाऊ शकतो सर. सर, 20 वर्षांपासून फायर पावडरचं स्क्वीब लावतोय. आजवर तर कधी कोणाला काहीच झालं नाही. कदाचित फायर पावडर जास्त नाही ना टाकलीस? नाही मॅडम, असं अजिबात नाही होऊ शकत. आमच्याकडे आणखी काही स्क्रिप्ट ठेवलेत. तुम्ही थांबा, मी दाखवतो. दाखव. हे बघा सर, याला हे स्क्विब लावलेलं आहे आणि इथे जी सरळ वायर लावली आहे ना, ती सरळ या बॅटरीला मी कनेक्ट करणार सर. आणि कनेक्ट केल्यानंतर हा स्विच सर, हा स्विच दाबतात सर, इथून ब्लास्ट होईल सर. आणि हे बघा सर, आता मी ब्लास्ट करतो. बघितलं सर तुम्ही, काही नाही झालं सर. इतक्या छोट्याशा स्फोटामुळे कोणाचा जीव नाही जाऊ शकत. सर, या जॅकेटवर मी स्वतः माझ्या हाताने काम केलं होतं आणि त्यानंतर ड्रेसवाल्यांना दिलं होतं. आम्ही ड्रेस डिपार्टमेंट मध्ये जाऊन आलोय आणि त्यांच्या लॉगबुक नुसार ड्युप्लिकेट जॅकेट तुमच्याकडे. आता एकतर ते खोटं बोलतायत, नाही तर तुम्ही. इतक्या धोकादायक गोष्टीबाबत बेपर्वाई? हा, तुमच्यामुळे एका माणसाचा जीव गेलाय, समजलं तुम्हाला? साळुंके साहेब. हा साळुंके साहेब. अरे वा, कोण आहे? ओके ओके सर, थँक्यू व्हेरी मच. तो अयानचा जो मोबाईल फोन होता ना, त्याचा डेटा रिकवर झालेला आहे. मग काही कळलं अयानला ते ट्रायल शोचं इन्व्हाइट कोणी फॉरवर्ड केलं होतं? जतीनने, यांच्या फिल्मचा हिरो जो गायब आहे. हो, म्हणजे यांच्यासाठीच नाही तर आपल्यासाठी सुद्धा गरजेचं आहे या जतीनला शोधणं. प्रश्न हा येतो की सुरुवात कुठून करायची. हॅलो, हा बोलतोय. कुठं आहे? ओके ओके, थँक्यू. भोजपुरी प्रोड्युसरचा फोन होता, जतीनचा पत्ता लागलाय. जतीन. होय, तुझं नाव जतीन आहे? हो. एका माणसाला मरणाच्या दारात पोहोचवून तू इथे हॉस्पिटलमध्ये कोणाला वाचवायला आलायस? हे काय बडबडताय? कोण आहात तुम्ही? CID. ओळखतो झालं? होय,
हा तर आयान आहे, माझा मित्र. आम्ही दोघांनी बऱ्याचशा ऑडिशन्स एकत्र दिल्यात आणि तिथेच आमची मैत्रीही झाली होती. पण झालंय काय याला? मृत्यू झाला याचा, तोही या जॅकेटमुळे. या जॅकेटमुळे? हा तर माझ्या फिल्मचा कॉस्ट्युम आहे, मीच त्याला दिला होता. हो, कारण तुला माहित होतं या जॅकेटमध्ये स्क्विब लावलेले आहेत, ज्याचा स्फोट झाल्यामुळे याचा मृत्यू होईल. सर माझ्यावर विश्वास ठेवा, मला तर आयडियाही नव्हती की या जॅकेटमध्ये स्क्विब्स लावलेत. तर मग हे जॅकेट तू का दिलंस याला? सर दुपारी मी माझ्या घरी परत गेलो होतो तेव्हा जतेन, काय भावा, कसा आहेस? भाऊ तू माझ्यासाठी प्रोड्युसरशी बोललास? हे बघ मी अजून काही बोललो नाहीये, मी नंतर बोलेल. आता मी जरा घाईत आहे. यार तू आपल्या मित्राला अवॉइड नाही करू शकत यार. तुला माझ्यासाठी काहीतरी करावं लागेल यार, तुला करावंच लागेल, नाहीतर आज मी तुझ्या घरातून जाणार नाहीये, सांगतोय. हे बघ तुला करावंच लागेल प्लीज. ओके 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 फाईन. हे बघ एका फिल्मचा प्रीमियर होतोय, मी तर जात नाहीये. अब्बास मस्तान यांची फिल्म आहे, मी तुला सेंड करतो याचं इन्व्हाइट. तू जा तिथे. अब्बास मस्तान? कदाचित तुझं तिथे काही काम होईल, बघ त्यांच्याशी जरा बोल. यार मला विश्वासच बसत नाहीये. झालाय का? पटकन चेक कर. अरे आला भावा. हा ठीक आहे, चल आता. यार थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. बाय बाय. यार भावा एक प्रॉब्लेम आहे, चांगले कपडे नाही घातलेत मी. तू तुझं जॅकेट देशील का? मी ना प्रीमियर वरून परत आलो की लगेच तुला देतो. प्लीज प्लीज भाई दे रे. थँक्यू ब्रो. येस आय लव्ह यू. थँक्यू ब्रो. अरे हा ठीक आहे बाबा, जा आता. थँक्यू. असं झालं सर, त्यानंतर तो आनंदाने मशीन फिल्मच्या प्रिव्ह्यू साठी निघून गेला. तू हे सांग की तू फिल्मच्या सेटवरून अचानक गायब का झालास? सर ते मला विद्याचा कॉल आला होता. विद्या? विद्या कोण आहे? माझी गर्लफ्रेंड आहे सर. ती काय झालं होतं? सर आज जेव्हा मी शूट करत होतो तेव्हा विद्याचा कॉल आला होता. बेबी माझं ऐकून घे प्लीज. तुझ्याशिवाय कोण आहे माझ्या आयुष्यात? फक्त तूच आहेस. हे बघ जे मी सांगतोय ना ते समजून घ्यायचा नीट प्रयत्न कर राणी. मी तुला अजिबात फसवत नाहीये. विद्या माझ्यावर विश्वास तर ठेव. विद्या हॅलो. अरे बापरे, जर मी घरी नाही पोहोचलो तर ही झोपेच्या गोळ्या खाईल. सर विद्याने खरंच झोपेच्या गोळ्या खाल्ल्या होत्या म्हणून मला हॉस्पिटलमध्ये तिला ऍडमिट करावं लागलं. सर माझ्यावर विश्वास ठेवा, मी आयनला नाही मारलंय, मी त्याचा खून नाही केलाय. सर हा खरं सांगतोय. मी डॉक्टरांकडे कन्फर्म केलंय, याने याच्या गर्लफ्रेंडला स्वतः ऍडमिट केलंय आणि तेव्हापासून आतापर्यंत हा हॉस्पिटलच्या बाहेर नाही गेलाय. तू खरं बोलतोस की खोटं याचा पत्ता तर लागेलच. सध्या तरी तुला आमच्यासोबत फॉरेन्सिक लॅब मध्ये यावं लागेल. बनलंच शेवटी एकदाच. हे काय आहे सर? दया हे एक सर्किट आहे, म्हणजे डेटोनेटर आहे, जो या जॅकेट मध्ये लावलेल्या स्क्विबशी जोडलेला होता. ब्लास्ट झाल्यामुळे खूप डॅमेज झाला होता. मोठ्या मुश्किलीने असेंबल केलंय मी. या डेटोनेटरने स्फोट कंट्रोल केला जाऊ शकतो. म्हणजे याच्यात जर टायमर सेट केला तर मग हे स्क्विब्स ब्लास्ट करण्यासाठी दुसरं कोणतंही बटन दाबण्याची काहीही गरज पडत नाही. सेट टायमिंगवर या स्क्विब्सचा आपणहून स्फोट होतो. आणि माझं अनालिसिस हे सांगत आहे की हा टायमर 1 वाजताचा सेट केला होता. म्हणजे 1 वाजता या जॅकेटमध्ये लावलेल्या स्क्विब्सचा स्फोट व्हायचाच होता. मग भले ते कोणीही घातलेलं असो कुठेही. एक मिनिट सर, तो फाईट मास्टर ज्याने हे स्क्विब लावलेला आहे त्याने तर अशा कोणत्याही सर्किट किंवा डिटोनेटर विषयी सांगितलंच नाही. कदाचित असं तर नाही ना की शूटिंगसाठी तयार केलेल्या या जॅकेट सोबत नंतर छेडछाड केली गेली आहे? राईट यू आर. छेडछाड केली गेली आहे अभिजित. आणि छेडछाड फक्त स्क्विबशी नाही केली गेली आहे, आणखी बरंच काही आहे. ऍक्च्युली प्रत्येक स्वीपच्या मागे मेटलच्या सेफ्टी प्लेट्स लावलेल्या असतात. ऍक्टर्सना स्फोटामुळे दुखापत होऊ नये म्हणून या जॅकेटच्या मागेही मेटल प्लेट्स लावल्या होत्या, ज्या आम्हाला मिळाल्या पण तुटलेल्या. पण सरप्राइझिंग गोष्ट ही आहे की या स्फोटामुळे नाही तुटल्या. म्हणजे कोणीतरी जाणून बुजून हे जॅकेट जीवघेणं बनवलंय, जेणेकरून हे घालणारा जिवंत राहू नये. सर हे नक्की खुनाचं प्रकरण आहे, कोणता ऍक्सिडेंट किंवा योगायोग नाहीये. आणि अयानने हे जॅकेट योगायोगाने घातलेलं होतं. याचा अर्थ असा आहे की खुनाचं खरं टार्गेट अयान नव्हताच. त्याचा खरा टार्गेट होता जतीन. तुझा ऍक्शन सिक्वेन्स किती वाजता शूट होणार होता? 12:30 वाजता. म्हणजे तुला सेटवर मारण्याचा प्लॅन होता. आणि जेव्हा जतीन सेटवरून गायब झाला तेव्हा खुनी हवालदिल झाला, कारण जॅकेटमध्ये तर 1 वाजता स्फोट होणार होता. म्हणून तो जतीनला शोधत त्याच्या घरी गेला
आणि तिथे कदाचित त्याने अयानला हे जॅकेट घालून जाताना पाहिलं. अयान जतीनच्या घरून ते जॅकेट घालून थेट मशीन फिल्मच्या प्रीमियरसाठी पोहोचला. चला तिथेच जाऊयात. या केसचा शेवटचा दुवा आता तिथेच उलगडेल. बोला ना सर, आम्ही तुमची काय मदत करू शकतो? कियाराजी, तुम्ही आम्हाला सांगितलं की तुम्हाला 2 जणांच्या हालचाली थोड्या विचित्र वाटल्या होत्या, ज्यापैकी एक प्रेमजी आहेत जे आता जेलमध्ये आहेत, आणि दुसरा माणूस जो इन्व्हिटेशन शिवाय तुमच्या फिल्मच्या ट्रायलमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्याबद्दल काय सांगू शकाल? हो सर, तो उंच धिप्पाडाचा माणूस होता. यु नो, ते टिपिकल बॉडी बिल्डर टाइप्स. आणि त्याचे शूज खूप वेगळे होते सर, जे आमच्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये बऱ्याचदा आमचे वर्कर्स घालतात तसे काहीतरी. वर्कर्स? हो सर, जसे की टेक्निशियन्स, लाईटमॅन, स्पॉट बॉयज, स्टंटमॅन जसे घालतात. स्टंटमॅन? एक गोष्ट सांगा, जर फिल्मच्या शूटिंगच्या दरम्यान हिरो किंवा हिरोईनला काही झालं तर सगळ्यात जास्त फायदा कोणाला होतो? फिल्मला, किंवा असं म्हणा की फिल्मच्या प्रोड्युसरला. ते कसं? एका फिल्म शूटच्या दरम्यान जर एखादा लीड ऍक्टरचा मृत्यू झाला तर त्या फिल्मला पब्लिसिटी मिळते आणि डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली त्या फिल्मला सक्सेस सुद्धा मिळतो. आणि जर फिल्म शूटिंगच्या दरम्यान त्याच्या लीड ऍक्टर्सना काही झालं तर फिल्म कम्प्लीट कशी करणार? त्या लीड ऍक्टरच्या बॉडी डबलला घेऊन. अच्छा. हॅलो, त्या गुलमोहर स्टुडिओमध्ये त्या फिल्मचं शूटिंग चालू होतं ना, तिथे काही मुलं मेकिंगचा व्हिडिओ बनवत होती. जरा त्यांना आणि त्यांचा कॅमेरा घेऊन इथे या. आता खऱ्या खुन्यापर्यंत तेच आपल्याला पोहोचवतील. तो जो जबरदस्ती इन्व्हिटेशन शिवाय फिल्म रिव्ह्यू मध्ये यायचा प्रयत्न करत होता. हा? हो, पण हा तर फक्त एक प्यादा आहे. खरी चाल तर कोणी दुसराच खेळत आहे. चला गुलमोहर स्टुडिओ, फिल्मचा क्लायमॅक्स पूर्ण करून टाकूया. काय झालंय? काय मोठा आनंद साजरा करताय इथे? का नाही सर, आज आमच्या फिल्मचं शूटिंग कम्प्लीट झालंय. अरे वा, तुमच्या फिल्मचं शूटिंग कम्प्लीट झालं आणि आमचं इन्व्हेस्टिगेशन पण कम्प्लीट झालं. म्हणजे कोणी पकडला गेला का? आहे कुठे तो? इथेच आहे, तुमच्या युनिट मध्ये. आमच्या युनिट मध्ये? अहो, पण आमच्या युनिट मध्ये असं कोण असू शकतं? चला असं समजूया की ही फिल्म कम्प्लीट होण्याच्या आधी तुमच्या हिरोला जतीनला काही झालं असतं तर काय झालं असतं? काय होणार? मी बर्बाद झालो असतो. आणखीन काय? कदाचित आबादही झाला असतं. हा, जतीनच्या मृत्यूमुळे तुमच्या फिल्मला पब्लिसिटी मिळाली असती आणि डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली फिल्मला सक्सेस. आमच्या फिल्मला? ही काय थट्टा करताय तुम्ही? जतीन सोबत आम्हाला फिल्मचा एक अखेरचा फाईट सिक्वेन्स कम्प्लीट करायचा होता आणि जतीन शिवाय आम्ही तो कसा कम्प्लीट करू शकणार होतो? जतीनच्या बॉडी डबलला घेऊन. काय सेट? बॉडी डबलला घेऊन? हा, तू शांत राहिलास तरी तुझा गुन्हा लपून राहणार नाही. आम्हाला माहिती आहे की तूच तो माणूस आहे जो इन्व्हिटेशन शिवाय ट्रायल शो मध्ये जबरदस्ती घुसण्याचा प्रयत्न करत होता. कियाराजींनी तुला ओळखलंय आणि तुझे शूजही ओळखलेत. आता तू तुझा गुन्हा स्वतः कबूल करतोस की आम्हाला मेहनत करायला लावतोस? रेडी पंकज? सर, सगळं सांगतो सर. स्क्रिप्ट सोबत छेडछाड मीच केली होती. पण सर, मला फक्त जतीन सरांना इजा पोचवायची होती सर. मला नव्हतं माहित की त्या जॅकेटमुळे जतीन सरांचा जीवही जाऊ शकतो. सर, हे सगळं मला अखिल सरांनी करायला सांगितलं होतं. काय? अरे बापरे, कसं काय? फालतू बडबडू नकोस तू. गप्पा राहा तू. बोल दे त्याला.
सर यांनी असंही सांगितलं होतं की शूटिंगच्या दरम्यान जतीन सरांना काही इजा झाली, काही नुकसान झालं तर फिल्मला पब्लिसिटी मिळेल आणि आणि आपल्यालाही फायदा होईल. सर, नंदू सरांनी मला जॅकेटमध्ये स्क्वीब लावून जतीन सरांच्या रूममध्ये ठेवायला सांगितलं. आणि सर, संधी बघून मी जॅकेटमध्ये स्क्वीब सोबत डेटोनेटर आणि डायमरी लावला होता सर. मी घाबरलो होतो सर. सर, त्यानंतर मी मेकअप रूममध्ये गेलो सर, पण मला तिथे जॅकेट नाही मिळालं सर. आणि सर, थोड्या वेळानंतर सेटवर ही बातमी पसरली की जतीन सर तिथून गायब आहेत. मला वाटलं सर जतीन सर जॅकेट घालून आपल्या घरी गेले असते. मी त्यांच्या घरी गेलो सर. आणि सर, जेव्हा मी त्यांच्या घरी पोहोचलो तेव्हा मी पाहिलं की कोणीतरी अनोळखी मुलगा तेच जॅकेट घालून त्यांच्या घरातून बाहेर पडला. तो अयान होता, ज्याचा पाठलाग करत करत तू थिएटरपर्यंत पोहोचलास आणि तिथे जबरदस्ती आत शिरण्याचा प्रयत्न केलास. हो सर, कारण मला हे नको होतं की एखाद्या अनोळखी माणसाला माझ्यामुळे इजा पोहोचावी. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. आणि तू अखिल, तू हे सगळं का केलंस हे तर माहितीये, पब्लिसिटीसाठी. आता कसं केलंस ते सुद्धा सांग. सीडने तर माझ्या सांगण्यावरून जतीनला फक्त जखमी करायची तयारी केली होती, पण मी योग्य वेळ बघून स्क्वीबची सेफ्टी प्लेट तोडून टाकली. मला जतीनला मारून टाकायचं होतं, काहीही झालं तरी. आणि सगळा दोष नंदूवर टाकायचा होता. मला काय माहित होतं की दुर्दैवाने हे जॅकेट दुसरंच कोणीतरी घालेल आणि त्याचा मृत्यू होईल. माझ्या मूर्ख भावाने फालतू अशा स्क्रिप्टमध्ये एका नवीन ऍक्टरला घेऊन फालतू अशा फिल्ममध्ये माझे सगळे पैसे बर्बाद केले. मला माहित होतं की ही फिल्म एक दिवसही नाही चालणार. मग मी विचार केला की जर या फिल्ममध्ये काही विवाद झाला, काही कॉन्ट्रोवर्सी याच्याशी लिंक झाली तर फिल्मला पब्लिसिटी मिळेल आणि काहीतरी पैसे वसूल होतील माझे. म्हणूनच मला कोणत्याही परिस्थितीत जतीनला मारायचंच होतं. दिवसेंदिवस माझे पैसे बर्बाद होत चालले होते आणि मी फिल्मच्या पब्लिसिटीचा विचार करून वेडा होत चाललो होतो. काळजी नका करू. जो गुन्हा तुम्ही दोघांनी केलाय त्यासाठी तुम्हाला शिक्षा तर मिळणार. जेलमध्ये तर जाल तुम्ही, आणि जेव्हा जेलमध्ये जाल तेव्हा फिल्मला पब्लिसिटी मिळेलच मिळेल. घेऊन जा या दोघांना. सर, एक मिनिट माझं ऐकून घ्या सर. सर, हो अब्बास भाई, कसे आहात तुम्ही? हो सर, केस सॉल्व्ह झाली आहे आणि खूनही पकडला गेलाय आणि आम्ही येतोय तुम्हाला भेटायला. नाही नाही नाही, यावेळी सीआयडी ऑफिसर बनून नाही, तुमचे फॅन बनून. तुमची फिल्म मशीन बघायला. मग सुरू करायची फिल्म? सर, एक मिनिट प्लीज 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 सर, थोडा पॉपकॉर्न घ्यायला गेलो होतो म्हणून उशीर झाला. तुम्ही खाणार का? थँक्यू व्हेरी मच. मी खूप एक्साइटेड आहे सर. सर का ना? हा, चल चल चल. एक्सक्यूज मी सर. अरे अरे